हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली। आज आपण बनवणार आहोत वाळवणातली हिरवी भाजी, हरभऱ्याची हिरवी भाजी बनवणार आहोत। ही हिरवी भाजी मी माझ्या आईकडून आणलेली आहे। तर चला, मला वाटलं की ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून मी आज ही रेसिपी बनवायला घेतली आहे। रेसिपी बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडीशी नमक टाकून आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। आणि एक कांदा, 4 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत। आणि तुम्ही बघू शकता ही हिरवी भाजी सुकलेली आहे। मुगाची डाळ घेतली आहे अर्धी वाटी, तुम्हाला जेवढी लागेल तेवढी घ्या। चला तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। रेसिपी बनवण्यासाठी 3 चम्मच तेल घेतलेले आहेत। 3 चम्मच तेल गरम करून त्यामध्ये जिरं टाकूया। जिरं छान फुलल्याच्या नंतर कांदा टाकून परतून घेऊया। कांदा छान परतू देऊया, त्याला लालसर होईपर्यंत परतून देऊया। कांदा परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये लसूण टाकू। लसूण बारीक बारीक करून घेतलेला आहे, तुम्ही ठेचून पण घेऊ शकता। मी बारीक करून घेतलेला आहे कारण मिरचीमध्ये पण मी लसूण टाकलेला आहे, मला खूप आवडते मिरचीमध्ये लसूण टाकून ठेचून घेतलेला। त्यामध्ये ठेचा टाकूया। ठेचा पण छान तेलामध्ये परतून घेऊया। छान असं परतून झाल्याच्या नंतर हळद टाकणार आहे मी, त्यात चिमूटभर हळद टाकून हळद पण परतून घेऊया। छान अशी हळद परतली आहे। त्यामध्ये आपण डाळ टाकलेली आहे। ही पण डाळ घरी बनवलेली आहे, माझ्या आईने डाळ बनवलेली ही आई दिलेली आहे। त्यामध्ये पाणी सोडूया। पाणी सोडून ते पाणी एकदम असं उकळी येऊ द्यायचं आहे। त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे। बघू शकता तुम्ही, छान अशी उकळी आलेली आहे आपल्या पाणीला। त्या उकळी येऊन झाल्याच्या नंतर आपण टाकणार आहोत त्यात हरभऱ्याची भाजी। हरभऱ्याची भाजी आपल्याला सुकलेली असली तरीही छान निवडून घ्यायची आहे, कारण आपण त्याला वाळवायला ठेवतो तेव्हा काही पडू शकते त्यामध्ये, म्हणजे झाडाचा पाला वगैरे। तर छान असं मी साफ करून घेतलेली आहे त्या भाजीला। व्यवस्थित साफ करून झाल्याच्या नंतर छान अशी वाफ काढून घेतली आहे। बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त झाली आहे भाजी। एकदम डाळ शिजत आलेली आहे, शिजली ऑलमोस्ट डाळ। वाव, खूप छान। भाकरीसोबत खूप छान लागते। ज्वारीची भाकरी, कांदा आणि हिरवी भाजी, तुम्ही अर्धी भाकर एक्स्ट्रा खान अशी भाजी बनती ही। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, नक्की बनवून बघा। मला ही पर्सनल भाजी खूप खूप आवडते, माझ्या घरच्यांना पण खूप